फायनली भावांनो आपली पूर्ण गाडी खाली झाली आहे आणि सलीम भाईने बिल्टी ती घेऊन आले. तर नमस्कार भावांनो, तर आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर फायनली आपण आलो शोरूमला गाडी खाली करायला. तर भावांनो अजून शोरूम उघडायला नाही, तर शोरूम उघडल्यावर आपली गाडी खाली करील. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं असेल की काल आपण जेवण ते करून मागे भुसावळच्या 50 किलोमीटर अंतरावर मागे तिथं जेवून ते तिथं झोपलतो. तर भावांनो सकाळ सकाळी 6 वाजता निघून आपण आलाव इथं. तर भावांनो आता सकाळचे वाजले तर 9:15. तर आता बघूता माणसं गाडी खाली करणारी कधी येते. तर माणसं आले तर लगेच गाडी खाली करून जाऊता आपण संभाजीनगरला. आणि संभाजीनगरला बघूता कुठं गाडी भरत्या, मग जाऊता. मग तर चला. आता शोरूम ते उघडलंय आणि मी फिटिंग ते खोलून ते घेतला. तर पोरं आले तर आता गाडी खाली ती करतेला. मग गाडी खाली करून बिल्टी ती घेऊन जायचं आपल्याला संभाजीनगरला. मस्त चालू करत अजून आता. फायनली भावांनो आपली पूर्ण गाडी खाली झाली आहे आणि सलीम भाईने बिल्टी ती घेऊन आले तर आता जायचं आहे संभाजीनगरला. चला मग. आता जामनेर ते पास करून थांबला राजस्थानी धाब्यावर. तर आता वाजले तर दुपारचे 2. तर आता आंघोळ ते करून जेवण ते करून जाऊता. सकाळी जेवण ते केलं तर आता ह्याच्या पुढचं गाव अजिंठा लेणी आहे. मस्तपैकी तुम्हाला लेण्या दाखवतो. तर फायनली भावांनो आता दुपारचे वाजले तर 2 आणि आपण जेवण करण्यासाठी थांबला इथं राजस्थानी धाब्यावर. तर भावांनो आंघोळीसाठी थांबलतो, पण इथं पाणी नाही म्हणून फक्त 2 हात पाय धुवून तर फ्रेश होऊन रेडी झाला. आणि आता इथं जेवण ते करून जाऊता मग संभाजीनगरला. तर इथून 150 किलोमीटर संभाजीनगर आहे. तर जेवण ते करून निघूता मग. तर आता जेवण ते झाले ना आपण आलो अजिंठा लेणी. बघा पूर्णपणे अजिंठा लेण्याचा आहे. डोंगर ते बघा किती पर्यटक आले बाहेरून गाडी लेणी बघायला. फायनली भावांनो आपण आलो सिल्लोड मध्ये. ते म्हणजे पुण्याच्या गावामध्ये जे फेमस रील स्टार आहेत. बघा सिल्लोडचा चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौक आहे सिल्लोडचा. तर फायनली भावांनो तर आपण आलो छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन आपण कुठं थांबलो बघा. तर छोटं पंढरपूर म्हणून जे ओळखते तर त्या ठिकाणी येऊन आलो आपण. तर भैया आता ATM मध्ये पैसे काढायला गेले तर, कारण की पैसे पडलेले आहेत भैयाचे. तर ते पैसे काढायला गेले तर डायरेक्ट आपण जाणार आहोत आता इथून 5-10 किलोमीटर अंतरावर आपली पार्किंग आहे. तर पार्किंगला गाडी ती लावायचं, बिल ती द्यायची, सबमिट करायचं आणि आराम करायचा. बघूता आपला नंबर कधी येत आहे काय नाही. तर चला मग.
फायनली भावांनो आपण आला आपापल्या पार्किंगमध्ये. तर आता वाजलेत रात्रीचे 7. तर भावांनो तर आता बिल टी अजून दिला नाही, तर सकाळी जाऊन बिल टी सबमिट करतील. मग बघू आता गाडी कधी भरते. तर भावांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.